नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। मी राज्यसभा खासदार शिवसेना प्रवक्ता डॉक्टर ज्योती वाघमारे। शिवदुर्गा शिवसंवाद अभियानाकरिता आज आम्ही बीड येथे आलेलो आहोत। काल आम्ही जालना येथील 5 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आणि आज आम्ही बीड मतदारसंघामधील विधानसभांचा आढावा घेणार आहोत। माझ्यासोबत आमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायनाताई एनसी, उपनेत्या कलाताई शिंदे, उपनेत्या विजयाताई पोटे, आमचे बीडचे जिल्हा प्रमुख मान्य अनिलजी जगताप, मान्य सचिनजी मुळूक आणि त्यासोबतच आमच्या महिला आघाडीच्या सन्माननीय संपर्क प्रमुख संगीताताई चव्हाण ह्या आहेत। आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधत असताना शिवदुर्गा शिवसंवाद अभियानाच्या माध्यमातून आम्ही महिलांशी संपर्क कसा साधतो या संदर्भातच तर मी बोलेनच, पण आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तोंड पाटीलकी करणाऱ्या संजय राऊताला आम्हाला थेट इशारा महिला आघाडीच्या वतीनं द्यायचा आहे। जो मी काल सुद्धा बोलले होते की आमच्या नेत्यांच्या संदर्भात बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड कसं फोडायचं असतं हे शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे। आय रिपीट माय वर्ड्स, तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड कसं फोडायचं हे शिवसैनिकांना कुणी शिकवण्याची गरज नाही। मी आताच त्यांची पत्रकार परिषद ऐकली आणि ते म्हणतात की अरे महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झालाय, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा, या महाराष्ट्राला जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याची परंपरा लाभलेली आहे आणि केवळ तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाहीत म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला गोलपिठा म्हणताय। हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटेना ओली लाकडे असा प्रकार आहे। आधी स्वतःचं घर सांभाळा, मग दुसऱ्यांच्या वरती तोंडसूक घ्या। तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झालाय, पण 2019ला तुम्ही लोक ज्या पद्धतीने वागत होतात ना, त्याच्यावरून मला रान बझार नावाची वेब सिरीज आठवते। अरे तुमच्या गळ्यामध्ये महायुतीचं मंगळसूत्र होतं, मग मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला का बरं डोळे मारत होतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जनतेला कधी देणार आहात? त्यामुळे सत्तेसाठी ज्या लोकांनी हिंदुत्व आणि तत्व विकून खाल्लं ना, त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याची गरज नाही। आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे ठाण्या वाघासारखं शिवसेना वाचवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी लढत आहेत। ते तुमच्यासारखे फेसबुक लाईव्ह नाही आहेत। आणि तुम्ही आज बघा की तुम्ही बोलावलेल्या बैठकीला म्हणे तुमचे फक्त 3 खासदार आले, 6 खासदार आले नाहीत। तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाहीत, तुम्हाला तुमच्या खासदारांनीच नाही सोडलं, तुम्हाला जनतेनं सुद्धा सोडलंय। आणि आता तरी आत्मपरीक्षण करा, आणि आत्मपरीक्षण न करता जर तुम्ही फक्त दुसऱ्याला शिव्याशाप देणार असाल ना, तर याच्यातून तुमचा पक्ष म्हणजे ओसाड गावची पाटीलकी होणार आहे। अरे तुम्ही कुणाला दलाल म्हणताय? मग सांगा की काँग्रेसमध्ये एनसीपीनं विलीन व्हावं, काँग्रेसमध्ये टीएमसीनं विलीन व्हावं, अशा पद्धतीच्या मर्जरच्या गोष्टी करणारे तुम्ही कुणाची भाटगिरी करताय? तुम्ही कुणाची दलाली करताय? तुम्हीच निघालात का युबीटीला काँग्रेसमध्ये विलीन करायला? त्याच्यामुळेच कदाचित तुमच्या खासदारांना त्याची भीती वाटली असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असेल। राऊत, तुम्ही बोलताय तोडा फोडा, तुडवून काढा, ही भाषा लोकशाहीमध्ये बसते? भारताचं संविधान, भारताच्या संविधानाच्या कक्षेमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणं बसतं का? आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते की तुडवून काढायला, राडा करायला मनगटात दम लागतो, तुमच्या फक्त तोंडात दम आहे। तुम्ही फक्त तोंड पाटीलकी करू शकता। आणि जर इतकीच खुमखुमी तुम्हाला असेल ना, तर पत्रकार परिषदा घेऊन आव्हानं देण्यापेक्षा ना राऊत, आमच्या आमदारांच्या जीवावरती तुम्हाला जी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे ना, त्याचा राजीनामा द्या, उतरा मैदानात, लढा निवडणुका आणि मग बघूयात कुणामध्ये किती दम आहे। अरे तुम्ही शिव्या देताय, त्या खासदारांनी अजून स्वतःची भूमिका सुद्धा स्पष्ट केली नाही, पण तुम्ही त्यांना भच्या बाराखडीतल्या शिव्या देताय। कशी टिकणार लोक तुमच्या सोबत? जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषदा असतील, तुम्ही लोक कुठेच प्रचाराला बाहेर नाही पडलात। फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती म्हणून तुम्ही फक्त तिथे प्रचार केला। मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक मात्र रस्त्यावरती, हे तुमचं धोरण राहिलं।
काहीही नसताना सुद्धा लढणाऱ्या तुमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं. तुम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेला नाहीत. तुम लढो हम कपडे संभालते है अशाच पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली. तुम्ही लोकांच्यासाठी तुमची घरं बंद केली, दारं बंद केली. त्यामुळे आज लोक तुम्हाला सोडून जात आहेत. आता तरी शहाणे व्हा, आता तरी आत्मपरीक्षण करा. केवळ फक्त दुसऱ्यांना शिव्याशाप देत बसला तर लक्षात ठेवा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. तुमच्यासारख्या कावळ्यांच्या शिव्यानं आम्हा मावळ्यांना काहीच फरक पडणार नाही. मॅम, पण एकंदरीत जे ऑपरेशन टायगर आहे ते यशस्वी झालंय नाही झालंय असं देखील बऱ्याच वेळेस बोललं जात होतं. पण आता 6 जण अनुपस्थित आहेत आणि ज्या पद्धतीने मतदारसंघात आल्यानंतर त्यांना ठोकून काढा, त्यांना मारा, हे जाहीर व्यासपीठावरून बोलणं. आता तुम्ही सांगितलं संस्कृती नाही महाराष्ट्राची, मात्र शिवसेनेची अशी संस्कृती आहे का? आणि बाळासाहेबांचा दाखला देखील दिला जातो. मुद्दा क्रमांक 1, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं हे केवळ काही खासदार इकडून तिकडे गेले म्हणजे ऑपरेशन टायगर नाही. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे टायगर आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलं. ते ऑपरेशन टायगर सक्सेसफुल महाराष्ट्राच्या जनतेनं करून दाखवलेलं आहे. मुद्दा क्रमांक 2, तो म्हणजे हिंसाचाराला प्रोत्साहन देणं, मारहाण करायला सांगणं, तुडवा म्हणणं. हे मला सांगा कोणत्या राजकीय संस्कृतीमध्ये बसतं? मग तुमच्या खासदारांच्या मधली जी अस्वस्थता होती ती तुम्हाला ओळखता नाही आली, म्हणजे तुमचा त्यांच्याशी संवाद नव्हता. अरे, स्वतःच्या घरातली भांडणं मिटवता आली नाही याचा दोष शेजाऱ्याला द्यायचा नसतो. मग नावापुरतेच कुटुंब प्रमुख आहात का तुम्ही? मग कुटुंबातली माणसं तुम्हाला का सांभाळता आली नाहीत? ना तुम्हाला तुमचं घर सांभाळता आलं, ना तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला. तुम्ही महाराष्ट्र काय सांभाळणार आहात? आणि शिवसेनेची संस्कृती ही हिंदुत्वासाठी प्राण न्योछावर करायची आहे. शिवसेनेची संस्कृती ही खुर्चीसाठी काँग्रेसच्या सोबत जाऊन बसायची नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा दाखला तुम्ही देताय ना, तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असंही म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन हो गई उस दिन मैं अपनी दुकान बंद कर दूंगा. आणि आज त्याच शिवसेनेचे खासदार असणारे राऊत काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी पवार गटाने विलीन व्हावं, काँग्रेसमध्ये TMCनं विलीन व्हावं, ही भाषा करताय. मग विसरलात का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार? नाही, तुम्ही आता जे ऑपरेशन टायगर आहे त्यामध्ये 6 खासदार शिवसेनेला सोडून गेला असं म्हणताय आणि ते कुठल्या पक्षासोबत जातील? मी म्हणत नाहीये, राऊतच म्हणतायत की आमचे खासदार सोडून गेले. पक्षासोबत जातील, पण तुम्हाला असं वाटत नाही का ते ज्या पक्षात होते त्या पक्षातून ते निवडून आले आणि त्या जनतेनं त्या पक्षाची विचारधारा म्हणून त्यांना मतदान केलं. आता जर त्यांना वेगळे विचार निवडायचे असेल किंवा वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेला पुन्हा एकदा सामोरं जावं आणि मग कुठं जायचं तर जावं, असं तुम्हाला वाटत नाही? दादा, हे बघा, हाच जर न्याय लावायचा असेल तर मला सांगा की संजय राऊत कुणाच्या मतांवर निवडून आले? आज ते ज्यांना गद्दार म्हणतायत, आज जे त्यांना रोज शिव्या देत आहेत, त्याच आमच्या 40 आमदारांच्या मतावरती संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. मग हे शहाणपण दुसऱ्याला शिकवण्याच्या आधी मला वाटतं संजय राऊतांनी स्वतः राज्यसभेचा राजीनामा द्यावा, कारण ते आमच्या पक्षाच्या आमदारांच्या मतावरती खासदार झाले. त्यांनी जनतेला सामोरं जावं, निवडणुका लढवाव्यात, मग त्यांनी खुशाल माईकवरती आपलं ज्ञान पाजळावं. राऊतांना जे सल्ला देत आहे तुम्ही तोच या खासदारांना द्याल का? आधी राऊतांनी करावं ना, राऊतांनी केल्यानंतर मग आपण यांचं बोलू. ते तर आता उपभोक्ता आहेत ना खासदारकी. आता या खासदारांनी तर ते कुठे जाणार आहेत किंवा काय करणार आहेत याच्या संदर्भात आम्हाला काहीच माहिती नाही. त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. कारण दादा, आम्ही ग्राउंडवर काम करणारे सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. दिल्लीत काय चाललंय ह्याची कल्पना आम्हाला अजिबातच नाही. मी तुम्हाला म्हटलं ना की ऑपरेशन टायगर म्हणजे 6 खासदार इकडून तिकडे गेले एवढ्यापुरतं नका बघून. अहो, शाखा प्रमुख सुद्धा त्यांना सोडून जात आहेत, नगरसेवक त्यांना सोडून जात आहेत, विभाग प्रमुख त्यांना सोडून जात आहेत. या 4 वर्षामधला एक दिवस असा नाही गेला ज्या दिवशी शिंदे साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश झालेले नाहीये. म्हणजे महाराष्ट्राची 12 कोटी जनता मानतीये द टायगर ऑफ शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब. दॅट इज मिशन टायगर, ऑपरेशन टायगर. खासदारांबरोबरच काही आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आणि ते आमदार तुमच्यासोबत, ठाकरे गटाचे आमदार तुमच्यासोबत येणार आहेत असं देखील म्हणतात. ह्यात किती तथ्य? यात नगरसेवकाचा देखील विषय आहे. दादा बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीवरती काम करणार आहे. अत्यंत सर्वसामान्य आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. कोण कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहिती नाही आहे. पण मला मात्र एक माहिती आहे की बघा, नेतृत्वानं रिचेबल राहायला हवं.
नेतृत्व जर नॉट रिचेबल झालं ना की मग आमदार खासदार आउट ऑफ रीच होतात. त्यामुळे आम्ही नशीबवान एवढ्यासाठी आहोत की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा इझिली अवेलेबल आणि ॲक्सेसिबल आहेत. परंतु उबाठा मात्र ते स्वतःच्या आमदारांना खासदारांना वेळ देत नाहीत. त्यामुळे ती त्यांची अवस्था झाली आहे का हे एकदा त्यांनी तपासून बघा. पैशाचं राज्य हे वेश्येचं राज्य असतं असं धर्माधिकाऱ्यांचं एक धर्माधिकारी आचार्य धर्माधिकारी यांचं वाक्य घेऊन आणि बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं असं संजय राऊत म्हटले. आणि जे संबंधित जे सगळे खासदार पैशाच्या आमिषाला जाऊन गेले त्याला वेश्येची उपमा दिली. बघा दादा, मी तर म्हणते की कुठलीही महिला ही वेश्या जरी असली ना तरी तिला तिचा सन्मान असतो. स्वतःच्या राजकारणाच्या गोष्टी करण्यासाठी ना कुठल्या तरी महिलांच्या संदर्भातली अशी विधानं करणं बाजूला ठेवून टाका की अरे राजकारणाच्यासाठी 2019ला तुम्ही तुमची अस्मिता विकली तेव्हा तुम्हाला आम्ही काय म्हणायचं राऊत, हा प्रश्न मला आज या ठिकाणी विचारायचा आहे. आणि दादा, पैशाचं राज्य, पैसे दिले, एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले, अरे ना आम्ही बोलतोय ना ते खासदार बोलताय, हे संजय राऊतच सांगतात. म्हणजे शहाण्या माणसानं घरातलं भांडण घरात ठेवायचं असतं, घरातली धुणी ही गावच्या बाजारामध्ये धुवायची नसतात. एवढं साधं राऊतला कळत नाहीये. आमचे खासदार गेले हे तेच सांगताय, एवढे पैसे घेतले हे तेच सांगताय. मग मला राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही 15 कोटीची भाषा करताय, मग NCP शरद पवार आणि TMCनी काँग्रेसमध्ये मर्ज व्हावं हे सांगण्यासाठी तुम्ही किती पैसे घेतले होते तुम्हाला हे माहीत नाही. तुम्हाला फक्त ना खोके आणि कंटेनरची भाषा कळते. माणसं पैशांनी विकत घेता येत नसतात. त्यासाठी माणुसकी हवी, प्रेम हवं, सहानुभूती हवी, संवेदनशीलता हवी. ते लढताना त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. त्यांच्या घरातलं कोणी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, मदत करावी लागते. अरे तुमच्या नेतृत्वानं, तुमच्या उबाठानं कधीच कुणाच्या अडचणीमध्ये सहानुभूतीचे 2 शब्द नाही दिले, कधी कुणाला भेटलेच नाहीत, तर माणसं कशी टिकणार तुमच्याकडे? आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे संवेदनशील मन आहे. दुसऱ्याच्या दुःखात ते दुःखी होतात आणि त्यांच्यासाठीही 2 अश्रू गाळतात. त्यामुळे आज माणसं त्यांच्यासोबत आहेत. व्हीप बजावला आहे त्यांनी आणि व्हीप जे डावलणार आहेत किंवा व्हीपला जे उत्तर देणार नाही त्यांच्यावरती कारवाईची देखील भाषा बोलली. बघा, आता व्हीप आणि ह्या सगळ्या गोष्टींचं काय होईल दादा हे सांगण्याकरिता मी कायदेतज्ञ नाही आहे. कायदेतज्ञ त्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करू शकतील की ते आपल्याला सांगू शकतील. पण एक सर्वसामान्य लढणारी शिवसैनिक म्हणून मला एवढाच प्रश्न पडतो की व्हीपला सुद्धा जुमानत नाहीत खासदार, ही परिस्थिती का आली? हा दोषी, तो दोषी. अरे दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे सुद्धा असतात. हे कधीतरी तुम्ही विचार करा. म्हणजे मला हे विचारायचं आहे की संजय राऊत रोज बोलत होते की TMCनं आणि NCP शरद पवारनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. कदाचित त्या खासदारांना अशी भीती वाटली का की उद्या संजय राऊत उबाठा गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन करतील, म्हणून त्या भीतीनं त्यांनी तो निर्णय घेतला का? आम्ही असं ऐकलं होतं माध्यमांच्या मधून की वर्धापन दिनाच्या दिवशी आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करणार आहेत. त्या भीतीनं त्यांनी तो निर्णय घेतला. मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं ते खासदार जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. प्रत्येक आमदाराला 85 कोटी रुपये दिले गेले असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कुठून हे पैसे येतात आणि सत्ताधारी केवळ पैशाच्या जोरावरच खासदार आमदार फोडतात असं देखील. त्या संदर्भातले पुरावे जर त्यांच्याकडे असतील तर ते त्यांनी नक्कीच मला वाटतं पोलिसांच्याकडे द्यावेत. आता मला वाटतं की संजय राऊत 2.0 बनण्याकडे रोहित पवारांची वाटचाल सुरू आहे का काय असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.